मन मंदिरा गजर भक्तीचा. षष्टी निमित्ताने आता आहे असं राहू दे, आता कमी करू नको तुमचं ते. मी बरोबर 10ला मोकळे करतो. सांगा, नाथ षष्टी निमित्ताने घडवून आलेला हा 1.5 दिवसाचा सोहळा उद्या आमच्या वारिंगी बाबाचा काला आहे. इथल्या सर्व संयोजक मंडळींनी, सर्वांची नावं मला माहिती नाही, पण नाथ षष्टीचे सर्व संयोजक त्यांना माऊलीच्या स्वरूपात नमस्कार करतो. या सर्वांच्या वतीनं आमचे गुरुनाथ महाराज यांनी अधूनमधून या कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण आणि संयोजकाच्या द्वारा मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. पहिले मृदंगाचार्य त्यांनाही नमस्कार. इकडे अनेक विद्यार्थी तयार केलेले श्याम सुंदर गुरुजी, गुरुजींनाही नमस्कार. इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी महाराज, इकडचे टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, व्यासपीठावर बसलेले सर्व महाराज, बसलेल्या ते महाराज आहे. सर्वांची नावं मला माहिती नसेल, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. त्या सगळ्या माझ्या महाराजांना एकदा पुन्हा मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आज संत एकनाथ महाराज, त्यांचा हा सोहळा सगळ्या महाराष्ट्रातले वारकरी आज पैठणला आहे. त्यांच्या नावामध्येच एक अनन्य साधारण अर्थ भरलेला आहे. सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला जगन्नाथ म्हणतात, पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो. भगवान गडी झाले आणि एकनाथ महाराज मालक झाले. भगवान म्हणजे गुरुजी हातगाडीवरचा माल नाही, कोई चीज उठाव 1-1 रुपया. त्याला आवाज देणार, त्याला आवाज देणार, स्थापेल त्या चाटीला. बस ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावे. जाही अनादि अनंत खंड छेद भेद सुभेद बतावे. नारद से शुक व्यास रटई पचियारे तऊ पुनि पारण पावे. अशा मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन होणारा भगवान असं सांगतात. काही हिमालयाच्या गुहेमध्ये साधू झाडाला टांगून घेतात. त्या टांगून घेतलेल्या साधूला जिवंतपणी कावळे गीद पक्षी लचके तोडून खातात. तरी लचके तोडून खाणाऱ्या कावळ्यांना, गीद पक्ष्यांना ते टांगून घेतलेले साधू विनंती करतात, खा बाबा. कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. लचके तोडून तोडून खा. कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. दो नैना चांद दियो पिया मिलन की आस.
पण आम्हाला प्रभू दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्यांनाही जो परमात्मा दर्शन देत नाही त्यांनी एक नाही 36 वर्ष ज्यांच्याकडे काम केलं ते अधिकारी संत एकनाथ महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी पाणी ज्या घरी चक्र पावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी पावडीने पाणी आनंद तुम्हारे निया वंदिता से पाया आनंद भाव निया वंदिता से पाया आनंद भक्ति भाव निया वंदिता से पाया आनंद भक्ति भाव निया वंदिता से पाया. स्वामी एकदा नाही 36 वर्षे काम परमेश्वराने ज्यांच्या दरबारात करावी असे अधिकारी संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांच्या वेळेला श्यामसुंदर गुरुजी एक संत अंबाजोगाईला होते, दासोपंत. ही समकालीन सांगतो. दासोपंत अंबाजोगाईला, त्याच वेळेला नाथ पैठणला. दासोपंतांचा अधिकार अनन्य साधारण होता. त्यांची करमणूक करण्यासाठी स्वतः भगवान सोंगट्या खेळायला अंबाजोगाईला दासोपंताच्या वाड्यात यायचे, सोंगट्या खेळायला. एक दिवस भगवान सोंगट्या खेळत आहे दासोपंताच्या वाड्यात अंबाजोगाईला, आणि अचानक नाथ महाराज वाड्यात प्रवेश करतात. देवाला कळालं, देव अंतर्धान पावले. नाथबाबाचं स्वागत झालं. गुळ पाणी, तेव्हा चहा पाणी नव्हता. पारमार्थिक गप्पा झाल्या. पण दासोपंताच्या मनात आलं, पठ्ठ्याच्या सोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा बुवा आल्यावर का निघून गेला दर्शन न देता? हा दर्शन देण्याच्या लायकीचा बुवा नसावा असं दासोपंताच्या मनात आलं. गुळपाणी झालं, चर्चा झाली. येतो दासोपंत, थांबा सोडायला येतो. अंबाजोगाईच्या बाहेर पर्यंत दासोपंत नाथांना सोडायला येतात. आणि नाथ सहज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला तर या वाड्यावर येऊ म्हणाले दासोपंत. असे काही दिवस गेले. एक दिवस योग आला आणि दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आलेले. नाथांचा वाडा माहिती नाही, चौकशी करतायत. अहो नाथांचा वाडा कुठे आहे? पुढे जा बाबा, अजून पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. असं करीत 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 जेव्हा वाड्यात आले आणि पुढचं दारातलं दृश्य पाहलं आणि चकित झाले. का? जो भगवान सोंगट्या खेळायला यायचा रोज, तो चोपदार म्हणून नाथाच्या दरवाजात उभा. देवा तुम्ही? देवानं तोंडावर बोट ठेवलं, हळू बोला. का? प्रवचन चाललंय मालकाचं. कोण मालक? तुम्हाला सांगितलं ना हळू बोला म्हणून, विक्षेप होईल प्रवचनात. एकनाथ महाराज मालक आहेत माझे. तुम्ही? मी दिसत नाही का ड्रेस वरून? कोण आहे तुम्ही? त्यांचा चोपदार आहे. तेव्हा त्या दिवशी त्यांना दर्शन न देता निघून गेला. मला असं वाटलं हे पैठणचे संत दर्शन देण्याच्या लायकीचे नसावे म्हणून आपण गेला.
असं दुसऱ्याला कमी लेखू नये दासोपंत. मग का गेला त्या दिवशी? माझ्या मालकाची परवानगी न घेता तुमच्याकडे आलो होतो आणि मालक आल्याची चाहूल लागली ते रागावतील म्हणून तुम्हाला न सांगता निघून गेलो. याहून लक्षात घ्या, हा एकनाथ महाराजांचा अधिकार. नाथ पूजेला बसले की देवाणी चंदन उगाळून द्यावं. श्रीखंड्या चंदन उगाळणी करी. नाथांची आंघोळ झाली की धोत्र गोदावरीला धुवायला न्यावं. देवाणी धोत्रे गंगा तिरी धूत असे. नाथ प्रवचनाला बसले की दत्त चोपदारी करीत असे. आणि रिकाम्या वेळात खांद्यावर कावड घेऊन पाणी भरीत असे. कीर्तनाला टाळ घेऊन द्रौपद धरत असे. ही काम 36 वर्ष नाथांच्या घरी ज्या भगवंतानी केली तरी एकही अभंग नाथाचा नाही. धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा, धन्य आजी दिन देव दर्शनाचा. मग धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. संत दर्शनाचा. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. आनंद जन्मिता सीन केला, आनंद जन्मिता सीन केला. भगवाते दासी, भगवाते दासी, भगवाते दासी आलिंगन जावे जावे. भगवाते दासी, भगवाते दासी, भगवाते दासी आलिंगन जावे. आनंद जन्मिता सीन केला, जन्मिता सीन केला. भगवाते दासी, भगवाते दासी आलिंगन जावे. भगवाते दासी, भगवाते दासी, भगवाते दासी आलिंगन जावे. एवढं सानिध्य परमेश्वराचं लाभलं तरी एकही अभंग नाही गुरुजी. धन्य आजी दिन प्रभू दर्शनाचा, देव दर्शनाचा, ईश्वर दर्शनाचा, मग संत दर्शनाचा. लक्षात घ्या, प्रभू दर्शनापेक्षाही बहुअवघड आहे संत. करुणा केली अवघड आहे पण अशक्य नाही. संत भेटत नाही का? भेटतात. कधी? जेव्हा भगवंत कृपा करतो तेव्हा. भगवंताच्या कृपेशिवाय संताची भेट नाही.
सीतेच्या शोधार्थ हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश करतात. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून बघावं तर मंदिरासारखं वाटायचं, आणि आत गेल्यानंतर मल्लयुद्ध, मौज भक्षण, मदिरा प्राशंत मारुतीराया बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहाता अगणित जोधा. लंकेतलं. पण एक घर पहाटे असं दिसलं, हरिमिन मंदिर तह भिन्न बनावा. राहण्याचा निवास वेगळा आहे आणि हरीचं मंदिर बाजूला आहे. अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे आणि सगळ्या भिंती राम नामानं रंगलेल्या आहे. असं एकच घर पूर्ण लंकेमध्ये बिभीषण बाबाचं. त्याच्यामुळे तो चाहडाही लावला. तो कॅबिनेट होता ना, कॅबिनेट होता बिभीषण. अतिकाय, अकंपन, दुर्मुख, दुर्वचन असे जे मंत्री होते रावणाचे, त्याच्यामध्ये हा होता. आणि मग ते सहजच आहे, रागावून म्हणाले, आम्हाला काय निष्ठा सांगताय सरकार? तुमचा भाऊ दिसत नाही का तुम्हाला? काय केलं त्याने? तुमच्या वैऱ्याच्या नावानं बंगला रंगवला आणि आम्हाला सांगता पक्षाशी एकनिष्ठ असावं. तुमचा भाऊ काय करतो दिसत नाही? राग आला रावणाने. उठरा विभीषणा, काय काय सांगता ते लोक? चुकीचं आहे दादा. अरे चुकीचं आहे म्हणतो. कालच बघून आलो. काय लिहिलं? काय राम राम लिहिलेलं आहे का रे दादा? त्यांना विचारा, रा आणि म जोडून आहे का म्हणाव? कारण रा आणि म मध्ये 4-4 इंचाचं अंतर ठेवलं होतं बिभीषणा. अरे काय भानगड काय आहे? ज्याची त्याची श्रद्धा असते दादा. वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो, आणि आई मेल्यावर मोठी वहिनी दिराची आई असते. माझी वहिनीवर आईसारखी श्रद्धा आहे, तुमच्यावर बापासारखी श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी मी रावणातला रा लिहिला आणि मंदोदरीतला म, आणि हे बैमान चाहड्या लावतात इथे. ते हनुमानजी तिथे उभे होते ना, म्हणून सांगतोय मी. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. हा सगळा बंगला हनुमानजी पाहत होते, एकच बंगला. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई. सियावर रामचंद्र की आनंद झाला तुळशीचं वृंदावन पाहून. पण थोडीशी शंकाही आली हनुमानजीला की संपूर्ण नगर राक्षसांचं आहे, तर या राक्षसांच्या नगरामध्ये वृंदावनवाला हबप असलच कसा? मला फसवायसाठी तर नाटक नसेल? कारण काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. तुळसही हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान जी है लंका निशिचर निकर निवासा. यहाँ कहा सज्जन कर बासा. मनमय तर्क करे कपिलागा. तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले आणि राम राम तेही सुमिरण केना. आणि मग कळून चुकला हा राम भक्त आहे. जेव्हा दोघांचं मिलन झालं आणि पहिल्या भेटीत हनुमानजीने विचारलं, बिभीषणा पूर्ण नगर पिंजून काढलं, एकच तू हबप या नगरात आहे, तर तुझा काकडा, हरिपाठ, हे पारायण, नाथषष्ठी कशी काय चालते? तू एकच बुवा म्हणजे राहतो कसा? तेव्हा बिभीषणाने उत्तर दिलं, सुनहु पवन सुतरहनि हमारी. जिमी दशनन मह जीभ बिचारी. दातांच्या मध्ये जीभ असते का नाही मारुतीराया? बस तसा राहतो रे बाबा. अरे भाग्याचा आहे तू. काय दाताच्या मध्ये जीभ? काय भाग्याचं लक्षण आहे? अहो 32चे 32 दात एकट्या जिभेवर टपलेले आहे. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माँ. एक बार तेडी चली तो एक बार काटी तो तेरी फिर याद कहा जाय. दाताने विचारलं जिभेला, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम बघितला की वळवळ वळवळ करती. जर कडकडून चावा घेतला कोण्या कोर्टात जाशील? जीभ म्हणाली, मी एकटी असली तरी माझ्या नादी लागू नका. काय करशील? 32ही गैरहजर करील. आणि तसंच घडतंय पहा. गुन्हेगाराला शिक्षा याला न्याय म्हणतात की नाही गुरुजी? मग शिव्या द्यायचा गुन्हा कोण करतय? जीभ का दात? बिना दाताचा म्हातारा व्यवस्थित शिव्या देतो. याचा अर्थ आहे की दाताशिवाय शिव्या देता येतात.
पण शिव्या देऊन झाल्या की ज्याला शिव्या दिल्या ते काय म्हणत, दातच पाडील. म्हणून जीभ कहे दंतन को तुम 32 में अकेली माय, एक बार तेढी चली तो 32 ही गिर जाय. दाताच्या मध्ये जीभ. अरे मग भाग्याचा आहे तू का, सांग मला, दात पडतात का जीभ? हा, दात पडतात बुवा, जीभ नाही पडत. मग तेच सांगतोय, उद्या माझा श्रीराम दात रूपी राक्षस पाडणार आणि माझा जीभ रूपी विभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार. एका मिनिटात सुखी केला. एक लक्षात घ्या, संत काय करतात, तुमच्या प्रारब्धात जे सुख दुःख ते तुम्हालाच भोगावे लागतात. मग संत करतात काय, त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी देतात. एवढं काम संतांचं आहे. जसं एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी पास झाले, 40चे 40 होते, 40 झाले पास. एकाचा नंबर 20वा आला, ते रडतच आलं घरी. बाप म्हणला नापास का रे? नाही. मग रडतो का? 19 पोरं पुढे गेली, बाबा नंबर 20वा आला. अरे पण पास झाला ना? हो पास झालो बाबा, पण नापास झालो असं तर पुढच्या वर्षी पहिला आणला असता. 19 पोरं पुढे गेली, एवढ्या शेजारचं आलं. पेढे घ्या पाटील. तर तू माझ्याच बाळूच्या वर्गात? हा, तुझा नंबर 21. आता बापाच डोकं चाले ना इकडे रे. काय हे तुझ्याच वर्गातला विद्यार्थी 21 नंबर आला तरी पेढे वाटतो, आणि तू 20वा नंबर असून रडतो. मला वाईट वाटतं पप्पा. कशाबद्दल? 19 पोरं पुढे गेली, तू रे आनंद झाला पाटील. कशाचा? 19 माग टाकली. हे नंबर तिथेच आहे, फक्त हे माग पाहत 19 टाकले मागन घ्या पेढे, हे पुढं पाहत 19 गेले पुढं बसलं रडत. बस तोच फरक आहे. आतापर्यंत दाताच्या मध्ये जीभ असं स्वतःला समजून दुःखी होणारा विभीषण एका मिनिटात हनुमानजीनं दृष्टी बदलून दिली. सांग, दात पडतात का जीभ? दात पडतात. मग ते सांगायला आलं, उद्या दात पडणार आहे राक्षस आणि जीभ राजा होणार आहे माझा विभीषण. एका मिनिटात सुखी झाला. आणि मग विभीषणाचे उद्गार आहे. खरं सांगू मारुतीराया, मोर भरोसबा सोनू हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्या सारख्या संतांनी ब्रह्ममुहूर्तावर घरी येऊन दर्शन दिलं, याचा अर्थच आहे की माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. राम कृपा बिनु मिल नाही संता, अगदी त्याचं भाषांतरच आहे. परिजग जेठी करुणा नाही तर बहु अवघड. अवघड म्हणजे आता याच्यावर कीर्तन होईल एवढं अवघड. तात मिले पुणी मात मिले सुत भ्रात मिले विवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनोवांचित पाई, लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले बैकुंठई जाई, सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. हे सगळे मिळेल. तात मिले पुणी मात मिले सूत मिले, हे अशक्य कोटीतल्या गोष्टी आहे पण घडलेल्या आहे. असं सूत्र आहे, कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन वहाँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळाई. पण रेणुका मारली जमदाग्नीच्या सांगण्यावरून, आणि पुन्हा जमदाग्नी प्रसन्न झाले. शाबास परशुरामा, पितृ आज्ञा पालन करता पुत्र माझ्या पोटी जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे. बोल काय पाहिजे तुला, मी प्रसन्न आहे. प्रसन्न आहे का बाबा? मग मी मारलं हे आईला कळता कामा नये, माझी आई जिवंत करून पाहिजे. पुन्हा रेणुका जिवंत करून दिली म्हणून लिहावं लागलं पुणी मात मिले. ह्या सगळ्या अशक्य कोटीतल्या गोष्टी पण घडतील, संत मिळणार नाही. मग संत कधी भेटतील? संत भेटण्या इतकं पुण्य झाल्यावर संत भेटतात, तोपर्यंत नाही. म्हणून कितीतरी प्रमाण आहे. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक कोणाचा. इथे संत शब्दाचा उल्लेख नसला तरी त्यावरून संतच घ्यायचे. जिही द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्वाधिक म्हणजे हा सगळ्या व्याकरणामधला सोपा समास. ज्या समासाची पदे प्रधान असतात दोन्ही त्याला द्वंद्व समास म्हणतात. भीमार्जुन, कृष्णार्जुन, शत्रुमित्र, खरं खोट, पाप पुण्य, हा द्वंद्व समास आहे. तसं काम क्रोध मद मोह लोभ मत्सर
हे ज्यांच्यापासून दूर गेलेले आहे, जेही द्वंद्वाधिक दुराविले. जेही द्वंद्वाधिक दुराविले. काम क्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, तुका म्हणे देह भारीला विठ्ठले. काम पद केले घर रीते, तेरे सोचे मन झाले भरी, हो तेरे सोचे मन झाले भरी. काम पद केले घर रीते, काम पद केले घर रीते, काम पद मन झाले भरी, सोचे मन झाले काम क्रोधे केले घर रीते. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे द्वंद्व ज्याच्यापासून दूर गेले त्याला संत म्हणतात. कोण पुण्य ज्यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुराविले. कोण पुण्य कोणा गाठी, किंवा कोण पुण्य फळाले, आजी देखिली पावले वगैरे. म्हणून संत ज्या काळामध्ये भेटतात, ज्या वेळेमध्ये भेटतात, पहा धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. तिथे काळालाही धन्यता दिली ज्या काळात संत भेटले. कधी कधी वेळेला धन्यता दिली ज्या वेळेत संत भेटले. धन्य आनंदाची सापडली, धन्य आनंदाची सापडली, धन्य आनंदाची सापडली, धन्य आनंदाची सापडली. संत बंधन भेटले प्रभा, आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. संत ज्या वेळेत भेटतात ती वेळ धन्य, ज्या काळात भेटतात तो काळ धन्य नव्हे, ज्या दिवशी भेटतात तो दिवस धन्य. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा,
दिवशी संत भेटतात तो दिवस धन्य. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन. धन्य आजी दिन संत दर्शनाचा आणखी प्रमाण आहे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दर्शन संताचे. नांदे तया घरी दैवत पंढरी देवा. 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 धन्य पुण्य रूप कैसा झाला भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला देवानी. भक्त तुझा नाही विचार. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन. नाथ बाबा म्हणतात धन्य आजी दिन संत दर्शनाचा. अहो ठीक आहे, बराच वेळ झाला धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, धन्य आजी दिन. पण त्या संताच्या दर्शनात फायदा काय? अनंत जन्मे गेला अनंत जन्मे संत भेटतात तो दिवस धन्य. ठीक आहे इथपर्यंत. पण त्यांच्या दर्शनात फायदा काय? अनंत जन्मीचा सीन गेला. हा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. आता सीन म्हणजे नेमकं काय? हे पहा, जन्माला येणं आणि मरणं याचं नाव सीन आहे. कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो जन्माला येताना. आणि आईचं उदर म्हणजे स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन नसतं की झोपलं ठाण्याला आणि चहा मिळतो पुढच्या स्टेशनला आणि त्याच्या पुढे बटाटा वडा. विष्टा लेपू चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणापुढे सांगावे. आईच्या पोटात असतं तेव्हा कीर्तनकारासारखं उभं राहत नाही. गर्भे असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. आईच्या पोटात पाय वर असतात आणि मुंडकं खाली असतं. याच्या उलट चुकून एखादं येतं त्याला पायाळू म्हणतात. नाही तर सगळे डोकाळूच आहे. एखादं नजर चुकीने येतं पायाकडून जन्माला. त्याच्यातही दोन विभाग आहे. एक पायाकडून येतं पण वर बघत येतं. एक पायाकडून खाली पाहत येतं. पायाकडून जन्माला येतं जे वर बघत त्याला आकाशातलं कळतं. आणि जे खाली मान घालून येतं पायाकडून जन्माला जमिनीतलं कळतं. त्याच्या नुसतं कळत नाही, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं बाबा. आणि ते अंजन दुकानात मिळत नाही. अमावस्येच्या रात्री त्या 5 वस्तू मिळवायच्या. काय टवकारला आता अंधश्रद्धा निर्मूलन. कावळ्याची जीभ, पालीचं शेपूट, घुबडाचा डोळा, वट वाघोळीचा पंखन, कोलीचं रक्त. हे लक्षात राहील का? ह्या 5 गोष्टी अमावस्येच्या दिवशी प्राप्त करायच्या आहे. यादी लक्षात ठेवा. ते एकत्रित करायचं आणि मग ते अंजन त्याच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं, अरे तुमचा जुना वाडा आहे ना गावातला,
तिथं वाड्यामध्ये येडी बाबूळ आहे. जेसीबी लावा, 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरलेले आहे. माऊलीनं सुद्धा मान्य केलं ना, सगळे आमची वारकरी मंडळी इथे. पाताळीचे निधान दाविल किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे. पायाळू नाही तर सगळे डोकाळूच. आणि त्यावेळेला आईला ज्या इच्छा होतात त्याला डोहाळे म्हणतात. कटवाम ललवनमय गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे विन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी. आणि मग बाळणपणाच्या वेळेला पूर्वीच प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित होतं, नाही तर येताची कर्मजाड पाठच आहे तुम्हाला सगळे. तुझी मान अडकली. आणि मग हे सिनन सांगतो, हे सिनन आहे. जन्माला येणं आणि मरण याचं नाव सिनन आहे. तुझी मान अडकली. मग आकांतू ते जननी येईन तेव्हा डॉक्टर विचारतात, लवकर सांगा पाटील 2 पैकी 1 जगेल. बाळ नाही तर बाळाची आई. एक तर बाळ जात नाही तर आई तरी जाते. बरं, सुखरूप जन्माला आलं तर कधी मुक येतं. वाचा नाही तर या रडे आक्रंतोनी जननी तोस्तनी लावी बळे. आणि वाटलं ते त्याला उलट सहन करावं लागतं. कारण लहानपणी पोटात दुखलं तरी रडतं आणि भूक लागल्यावरही रडतं. ते राहू द्या, मोबाईल राहू द्या ना. आता भूक लागल्यावरही रडतं, पोटात दुखल्यावरही नुसतं रडतं. रडण्याच्या पलीकडे त्याला काही कळत नाही. वाचा नाही तयार रडे आक्रंदोणी. पण पोटात दुखल्यावर रडतं तेव्हा आईला वाटतं याला भूक लागली असावी आणि म्हणून दूध पाजते. पण खरंच भूक लागल्यावर रडतं, आईला वाटतं पोटात दुखत असावं तेव्हा औषध पाजते. क्षुधा लागली औषध दुखता देती पण हे बाळपण. बाळपणचे व्यथा काय सांगू द्विजा. आता विष्टा मूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजना. ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जननी म्हणे वाडे नंदन आयुष्य गेले. कळना मग तारुण्य सुरू होतं. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणाशी सदा मुसमुसी धुळी जैसा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित म्हैसा जना माझी. हाती दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान भलियासी स्वानाचे परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. मग तारुण्य संपत. तारुण्याचा उतरे भर म्हातारपण पैसे डोळीवर काळे केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलते. मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणे बैसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख किंवा नामदेवाचा अभंगपणा. बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेलेली अवधारा. तो तू होता निमासुरा खेळाचे नि विनोदे वर्षे भरली यासाठी. तुझ्या हाती येईल काठी चाववे ना भाकर रोटी ना खनवटी लागले. बैसला उंबरवटी का तळवटी आया बाया सांगते गोष्टी. म्हणते म्हातार बैल दृष्टी कैसा अक्षय झालं गे खोकलिया येत शेख करा. म्हणते रांडेचा म्हातारा अजून न जाय मरण द्वारा. किती दिवस वाचेल शेजारी म्हणती मरे नाका मेलान बाईल म्हणे खरं. हे सगळे पाठ असल्यामुळे सांगायची गरज नाही. आणि मग मरणाचं दुःख सुरू होतं. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. अनुताप मोह विश्लेषण आणि आगामी हे 4ही दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. ज्याला खाली टाकतात ना त्याला पहिलं दुःख सुरू होतं अनुतापाचं. त्याला पश्चाताप होतो. देवा किती लोक माझ्या वयाचे पंढरपूरला जायचे पण मी कधी गेलो नाही. 85 वर्षे जगलो पण पंढरपूर पाहिलं नाही. हा अनुताप. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी. हाची घडोघडी चित्ता येतो आठव. हे खाली टाकल्यावर पहिलं दुःख सुरू होतं. याचं नाव अनुताप आहे. मग मोहाचं दुःख सुरू होतं. मोह म्हणजे आता मी मरणार आहे, बायका पोराचं इष्टटीचं कसं होणार, हे मोह. विश्लेषण म्हणजे ताटातुटीचं. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर त्याला धरू धरू ठेवतं. ही जी वढाताण आहे ना याला विश्लेषण म्हणतात, ताटातूट. कारण जीवाचं आणि देहाचं इतकं मित्रत्व आहे तसं जगात कोणाचं नाही. बाकीचे मित्र गुटक्याच्या पुड्या खाण्यासाठी जवळ येतात, पण हे दोघं कुठेही आहे. आता तुम्ही आला तरी दोघा आहात. जीव विसरून देह कीर्तनाला आला का देह घरी थांबला जीव एकटा कीर्तनाला. कुठेही जाऊ द्या, पार फासावर जायचं असलं तरी दोघही सोबत जातात. एवढं प्रेम आहे. आणि मग जेव्हा जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर रडतं.
आपण म्हणतो ना अजून प्राण जात नाही हो, किती वेळचं खाली टाकलं. अरे ते दोघाचं एकमेकाचं प्रेम आहे. काया बोले हो रडून, रडतय शरीर, जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको. ज्या घरी 70 वर्ष थांबलो जीवा, तू गेल्याबरोबर माझे नातलग मला 7 तास नाही बंगल्यात ठेवणार. आणि माझं चुकीचं असेल तर तुम्ही मरून पहा. सगळेचे सगळे घाई करतात. काढा काढा म्हणते यासी झाला हुशार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. हे स्वजन स्वगोत्र स्वजन वनगोत्र काय करे ते विचार, काय करे ते विचार. हे काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. दादा चौगुल्याची चाल विसरले होते लोक. सांगुणाच्या वाड्या गेला जी, स्वजन सोगोत्र सारे करीती विचार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. म्हणून विश्लेषण जडणे ताटातुटीचं आणि शेवटचं आगामी असे 4 दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. 3.5 कोटी केस प्रत्येकाला आहे. 3.5 कोटी केस गुणीला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाचं दुःख. म्हणून एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही, बोलता नये काही बैसली नवही द्वारे. म्हणून जन्माला येणं आणि मरणं यालाच म्हणता सिनन. काही म्हणतील मनानं ठोकून देता का बाबा? नाही बाबा, आमची सवय आहे. संत प्रमाण असल्याशिवाय बोलायचं नाही. पैसुनी खोळी शुक आलं असेल उत्तर. राहे गरबी आंधळा पुढे सिनला येरझारी. बस बस झालं आपलं कामापुरतं. सिनला येरझारी, जन्माला येणं आणि मरणं ही येरझार आहे आणि याला म्हणतात सिनन. इथे शब्द आहे अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्म आपण हेच करत आलो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. ही येरझार आणि याचं नाव आहे सिनन. मग संताच्या दर्शनात काय झालं? अनंत जन्मीचा सीन गेला. अहो पण अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण? याचं कारण आहे कारण नाशात कार्य नाश होत असतो. कारणंचे कार्यापेक्षा सूक्ष्मंचे व्यापकम भवती. कारणाचा नाश झाला की कार्याचा नाश करायची गरज नाही. पुढे चालला तुम्ही नागपूरला, धोतर जोडा आणा नका, आणू ना, पण एक विनंती आहे. बोला. त्याच्यात आडवेन उभे धागे नको, मग जोडा भेटल, धोतर नाही भेटायचं. अरे आडवेन उभे धागे काढल्यावर धोतरच राहत नाही, कारण धागा हे कारण आहे आणि कापड त्याचं कार्य आहे. मग संताच्या मुळे होतं काय? अरे मरण का आलं? जन्म झाला म्हणून. आणि जन्म का झाला? वासना राहिली म्हणून. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तरी तपोबळी जन्म घेणे, तरी तपोबळी जन्म घेणे, तरी तपोबळी जन्म घेणे. वासनेचा संग वासनेचा संग वासनेचा संग होया तरी तपोबळी जन्म घे, तरी तपोबळी जन्म
वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेणे. म्हणजे मरण जन्म झाल्यामुळे, जन्म वासनेमुळे. संतांच्या मुळे होते काय? वासनेचे बीज चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. याला बीज भर्जित न्याय म्हणतात वेदांतामध्ये. एकदा बी भाजलं की ते अंकुरत नाही. एक शेतकऱ्यानं विचार केला, म्हणला हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरायचे. सुपीक डोकं चालवलं आणि अर्धा क्विंटल भाजून आणले. 1 एकर रानामध्ये पेरणी केली, पाणी दिलं, खत घातलं, महिना झाला पण हरभरा उगवला नाही. लोक म्हणले काय? म्हणलं आता मला असं वाटलं काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरलेले बरे, म्हणजे भाजण्याची भानगड नाही. महिना झाला म्हणला उगवत नाही. आले का? बी भाजल्यानंतर उगवल कसं? तसं वासनेचे बीज जळूनी जाय, हा बीज भर्जित न्याय आहे. मग संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. मग वासनेचं बीज जळालं म्हणजे जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून पुन्हा मरणही नाही म्हणून शब्द आहे अनंत जन्मीचा आमची पद्धत आहे बाबा. अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. फार झालं तर लोक म्हणतील हे हसवलं वगैरे नाही, या बुवाला पुढच्या वर्षी सांगायचं नाही. माझी तयारी नाही यायची, काही काळजी करू नका. पण आमची पद्धत आम्ही बिघडू देणार नाही. आता सगळ्या दर्जा खालावत चालला कीर्तनाचा. अभंग राहतो बाजूला, आणि जेवढ्या गोष्टीनं लोक हसतील तेवढा स्टॉक करायचा. एक झाली का दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी जय विठ्ठल नमस्कार. अभंगाचा त्याचा काही संबंध नाही. आठवण येते, वारले जगन्नाथ महाराज पवार आमच्या संप्रदायाचा सिंह होता. आणि ते म्हणायचे, हे पहा पोरं, आपली लेवल बिघडू देऊ नका. जसे गुरुजी शाळेत येतात तसं आपण कीर्तनाला उभं राहतो समजायचं. आता मला 2 तास यांना शिकवायचं आहे, माझे विद्यार्थी आहे, आणि अभंग मी बोर्डावर लिहिलेला आहे, आणि तो अभंग गणितासारखा सोडवायचा आहे. म्हणून आपली सवय बिघडू द्यायची नाही, बरं का. गुरुनाथ महाराज नाही बोलवतील पुन्हा, काहीच हरकत नाही. पण आमची पद्धत आहे. हे एकातून एक चरण जन्माला येत असतं, लक्षात घ्या. धन्य आजिदिन संत दर्शनाचा ठीक आहे, पण त्यांच्या दर्शनात फायदा काय? अनंत जन्मीचा सीन गेला. मग अनंत जन्मीचा सीन जाण्याचं आणि संत दर्शनाचं काय कारण आहे? अरे सीन म्हणजे जन्म आणि मरण. जन्म कशामुळे? वासनेमुळे. आणि संत चरणरज लागता सहजन वासनेचे बीज जळूनी जाय. मग बीज भर्जित ज्ञान वाचनाच नाही तर जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही म्हणून शब्द अनंत जन्मीचा सीन केला. आता मजा पहा, पहिल्यातून दुसऱ्यात कसं शिरायचं. मग अनंत जन्मीचा सीन घालवण्याचं सामर्थ्य संतांच्याच दर्शनात असल्यामुळे नाथ महाराज म्हणतात, मला असं वाटतं माझं वाटे
चांचे सदा न सोडावे चरण चांचे सदा न सोडावे चरण चांचे मद वाटे चांचे आलिंगन द्यावे मद वाटे चांचे आलिंगन द्यावे अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संताच्या दर्शनात असल्यामुळे नाथ बाबा म्हणतात मला असं वाटतं. आता दुसऱ्या चरणात शिकलो आपण. माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे प्रथम भेटी आलिंगन दुजे चरण वंदावे. अगदी याचं भाषांतर आहे. प्रथम भेटी आलिंगन आणि दुजे चरण वंदावे. मग माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. चरण आपली 10ची वेळ आहे. थोडीशीच राहिली पण जमतेम दुसऱ्यात आलो आपण. आता थोडस उरकून घेऊ. चरण चरण वेगळे आणि पाय वेगळे. फरक काय आहे? फरक हा आहे चालण्याच्या कामी उपयोगाला येतात ते पाय आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात. बस बस जमलं. आता सगळे कळलं. पुढचं सांगायची गरज नाही. म्हणून तुमचे आमचे पाय आहे आणि संताचे देवाचे गुरुचे चरण आहे. चरण शब्द फक्त 3 ठिकाणी लागलाय. गुरु प्रभू आणि संत. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय. संत चरण रज. संताच्या चरणाला चरण म्हणतात. प्रभू चरण श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुवर विमल जसु जोदायक फलचारी. श्री गुरु चरण सरोज रज. इथे श्री गुरु चरण, प्रभू चरण, संत चरण माणसाचे पाय आहे. काही म्हणतील अहो आमचे तर पाय गोरे आहे, तुमच्या संताचे तुमच्या देवाचे तर सावळे आहे. अरे आमच्या संताचे देवाचे सावळे नाही, काळे राहू दे. आणि तुझे गोरे नाही लेका पांढरे राहू दे, पांढऱ्या पायाच्या तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे देवाचे चरणच का? उत्तर आहे आचरण. आचरण आणि चरण हे शब्द इतके जवळ जवळचे आहे. आचरण चुकलं तर आरोप पायावर येत असतो. सहज बोलताय तुम्ही. का रे ते महाराज पूर्वी यायचे, सभी को बुलाते थे बाबा हे बाबा हे बाबा, पाद्य पूजा करते थे, ब्रह्मरुद्र को बुलाते, प्रसादी बांटते थे, भोजन देते थे, सभी को बुलाते थे कि दर्शन करो बाबा आए, दर्शन करो बाबा आए, दर्शन करो बाबा. बाबा सामने से जाते तो भी आप देखते नहीं. बोले मुंह भी नहीं देखूंगा बाबा का. क्या हुआ? वो क्या बाबा आए क्या रे? क्या हुआ? और उसका पैर फिसल गया. तुम्ही पहा हे सहज शब्द आहे. आचरण चुकलं की आरोप कोणावर आला? उनका पैर फिसल गया, पाय वाकडा पडला, याला म्हणतात आचरण चुकलं. आणि म्हणून चरण आणि आचरण हे शब्द इतके जवळ जवळचे आहे. एकदा सीतामाईन रामचंद्र, तसा तर बराचसा विषय आहे तो. येऊ नको येऊ नको येऊ नको कितीही विनवणी केली सीतामाईला. येऊ नको सीते, तू नाजूक आहे. वनवासात सीता भांडली, तुम्हीच नाजूक आहे. अरे मी कसा काय नाजूक? अनुभव घेतला मी. माझ्या बापाच्या बगीचात आलता दोघही भाऊ फुलं तोडायला. तेव्हा सखी समवेत मी आली होती तिथे गौरी पूजन करायला. मी बघितलं डाव्या हातात द्रोण,
त्या द्रोणात 2च फुलं होती आणि तिसरं तोडत होता तर घामानं भिजला होता. आणि मी अर्धा तास लग्नात तुमच्या पुढं अख्खा हार घेऊन उभी होती तरी घाम नाही. आणि कोण आहे ना अजून मला सांगता का तुम्ही? मी तिथेच होतो म्हणून या भानगडी सांगतो. सीते ते जंगलामध्ये ना काही काही काटे असे असतात की पायातलं रक्त शोषून घेतात. बिना चपलानं चालावं लागणार आहे. नका सांगू मला. काटे पृथ्वीचे मुलं आहे आणि मी पृथ्वीची मुलगी आहे. काट्याचं माझं बहीण भावाचं नातं आहे. कोणता भाऊ आहे जगात बहिणीचं रक्त शोषणारा? मी येणार. सीते ते वल्कल धारण करावी लागणार आहे. आपण विशेष उदासी आहो कारण वसिष्ठ विश्वामित्र हे सामान्य उदासी आणि राम विशेष तापस बेश विशेष उदासी. आणि विशेष उदासी असणाऱ्याला कपडे नेसता येत नाही, वल्कल धारण करायचे असतात. वल्कल म्हणजे काय देवा? वल्कल म्हणजे झाडाच्या साली असतात सीते. झाडाच्या साली आहेत ना. मग झाड पृथ्वीचे मुलं आहे, मी पृथ्वीची मुलगी आहे. झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे. मी रुसणार नाही, उलट आनंद होईल मला. साल नेसताना मी सांगेल की दिवाळीला माझ्या भावानं साडी घेतली मला. हे बघ सीते आता 9:45 वाजायला आलेत. शेवटचं सांगतोय तुला. एक अंथरूण पांघरून नाही, जमिनीवर झोपावं लागेल 14 वर्ष. मला आनंद होईल प्रभू. का? मी आज 21 वर्षाची आहे. 21 वर्षापूर्वी माझ्या आई सोबत झोपत होती. मी पृथ्वीची कन्या आहे. आता 21 वर्षानंतर 14 वर्ष माझ्या माय सोबत झोपायचा मला योग आहे. मैं नाराज नहीं होंगी, मेरी माँ के गोद में सुखी सोऊंगी. किती प्रयत्न केले तरी. म्हणून तो एक दिवसची चर्चा नाही का जंगलात गेल्यावर ते दोघेही बसले होते. सीताराम लक्ष्मण कंदमूळ आणायला गेले. रामचंद्र बोले चरण मेरे अच्छे. माँ सीता कहते चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे. वाद बराच वाढत गेला आणि लक्ष्मण जे कंदमुळे घेऊन आला. लखन अरे 1.25 घंटे हुए, तुम्हारी भाभी कहती चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे अच्छे. तू चरण सेवा करने आ रहा बिरागी संत है. बोल चरण किसके अच्छे है? भैया भाभी आपसे समझौता कर लो, हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो? भैया को आएगा गुस्सा, नाराज होगी भाभी. नहीं, आप सही निर्णय देता लखन. आणि मग लक्ष्मणजी उभे झाले बरं का गुरुजी. पाहलं भावाच्या चरणाकडे आणि बोट दाखवलं वहिनीच्या चरणाकडे. भावाच्या चरणाकडे पाहून शब्द निघाले, ये चरण से ये चरण अच्छे है. बोट वहिनीच्या चरणाकडे पाहलं दादाच्या. ये चरण से ये चरण अच्छे है. आता सेचा अर्थ पेक्षा आणि मुळे असे 2 होतात. चरण से म्हणजे चरणापेक्षा आणि चरण से म्हणजे चरणामुळे. सीतामाईनं अर्थ लावला. माझ्या दिराला म्हणायचं आहे की दादापेक्षा वहिनीचे चरण चांगले. ये चरण से ये चरण अच्छे. भाभी खुश. शाबाश लखन जी शाबाश. आप भी ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों? ये चरण से अगर मेरे भैया के चरण नहीं होते तो तुम्हारे चरण का कौन पूछता? आता भाभी झाली नाराज, दादा झाला खुश. शाबाश लखन शाबाश. आप भी ज्यादा खुश मत होना भैया. आपके चरण आचरण से अच्छे लगते भैया. अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता? लक्षात घ्या. म्हणून हे आपले पाय आहे चालण्याच्या कामी. अहो एक एसटी स्टँडवर पकडला जपकट तर कोणी उठतन जोडा काढतन डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर. आणि एक आमचा साधा वारकरी एसटीतून उतरतो तो माणसं डोकं ठेवतात जोड्यावर. अरे जोडे आहे पायात, राहू द्या बाबा जोड्या, राहू द्या बाबा जोड्या, राहू द्या. याच्या जोड्यावर डोके आणि त्याच्या डोक्यावर जोडे. का? त्याचे पाय आहे आणि यांचं चरण आहे. म्हणून चरण ज्यांचं आचरण आहे ते शब्द आहे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे आलिंगन. एकदा आता 10च मिनिट आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर करू. सगळ्या सर्वांनी हात वर करा, दोन्ही हात. आई बहिणी पुरुष मंडळी सगळे अजिबात लाजू नका. आपण संतासाठी आहोत. ताश वा माय बहिणींनाही धन्यवाद. एका ताला शूटिंग वाले हे एवढे हात घ्या आणि कळू द्या मग उद्या पेपरला.
की छोट्या छोट्या विभागात केवढे मोठे मोठे कार्यक्रम संताच्या पुण्यतिथीचे एकदा सर्वांनी एकात आला विठोबार मज वाटे कसे आलिंगण द्यावे आलिंगणे संताची दिवी झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता तो आधी बरेच आहे बाबाला घाला बाबावर आहे मज वाटे त्याशी आलिंगण द्यावे राहू द्या ना काय नाव जमला हा कदाण सोडावे चरण त्यांचे सांगून गेलो चरण वेगळे पाय वेगळे चरण ठीक आहे कदाण सोडावे चरण त्यांचे पण त्यांचे चरण कधी न सोडावंसं वाटण्याचं नेमकं कारण काय त्रिविध तापाचे आणि त्रिविध तापाचे
न सोडावे चरण त्यांचे. पण चरण कदा सोडू नये असं वाटतंय तुम्हाला. त्यांचे चरण कधी सोडावसे वाटत नाही. नेमकं त्याचं कारण, अरे त्याचं कारण आहे त्रिविध तापाची झाली बोळवण देखील या चरण वैष्णवांचे. नुसतं चरण बघितल्याबरोबर त्रिविध ताप गेला म्हणून कदा न सोडावे चरण त्यांचे असं वाटतं. मज वाटे असं वाटतं. त्रिविध ताप आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक, हा 3 प्रकारचा ताप आहे. तापाचे बरेच प्रकार आहे. वास्तविक ताप येतच नसतो, तो वाढत असतो. पण ही मराठी भाषा आहे. मराठीत म्हणतो ना आपण मरण आलं, अरे मरण येतच नसतं बाबा. मरणापर्यंतच आम्ही जातो. नाही तर आषाढीच्या वेळेला 50 वारकऱ्यांनी एसटी केली, टिटवाळावरून बसले, 11 तासांनी पंढरपुरात एसटी पोहोचल्यानंतर स्टँडवर एसटी थांबली की आतले सगळे म्हणतात उतरा पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे टिटवाळ्याहून गेलं. 11 तास गेलं तरी गेल्यावर पुन्हा काय म्हणतं? पंढरपूर आलं. तसं मरण आलं. मरण येतच नाही भाऊ. 2020 साली जर मरण असेल, जन्म 1950चा असेल तर 20-50 कडे येत नसतं. आम्ही 70 वर्षे वाटचाल करून 20 पर्यंत जात असतो. तसंच आहे. ताप आला, ताप येतच नाही, तो वाढतो. 95 डिग्री तरी तापच आहे आणि 105 तरी तापच आहे. 10 डिग्रीचा माणूस आहे, 105च्या वर गेल्यावरही धोका आहे, 95च्या खाली गेलं तरी धोका आहे. बस 10 डिग्री मध्ये जगतो. मग विचारल्यावर काय झालं? ताप आला. म्हणजे काय बाहेर गाऊन आला का? अरे आधी 95 होता, 97 होता, 98 होता, आता 99 झाला, 100, 101 झाला, 102. पण कोणीच म्हणत नाही ताप वाढला म्हणून. ताप आला म्हणतंय. पूर्वीचा होता त्याच्यात आता वाढ झाली, बस एवढंच. हा तापाचे प्रकार आहे. कधी डोक्याला ताप असतो. हे बघ, तुला मी किती वेळा समजावून सांगतो, माझ्या डोक्याला ताप देऊ. ताप त्यातला हा ताप नाही. हा आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक 3 प्रकारचा ताप. त्रिविध तापाची झाली बोळवण, याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. बोळवण होणे म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती वेगळी. माणसं दाढी करतात ना, तेव्हा केस इतके बिलिंदर आहे की मागणं उठून उभं राहून पाहतं मालकाचं ब्लेड किती लांब गेलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तयार आहे. ही लयरूप निवृत्ती आहे केसाची. रोज केस येतातच, ही लयरूप निवृत्ती. आणि तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर उपाय मी सांगतो. फक्त माझं नाव सांगू नका. उद्या सकाळी उठल्या उठल्या घराचं दार बंद करा, चुलीमध्ये लोखंड घाला, लोखंड लाल करा, कोणी नसावं घरात, तो विधी आहे. आणि ते तापलेलं लोखंड गालावून फिरवा. एक केस नाही उगवत मरेपर्यंत. याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. जळल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि रोज दाढी करावी लागते, ही लयरूप निवृत्ती आहे. आणि प्रत्येकाला आत्यंतिक निवृत्तीचीच गरज आहे. असं कोणी म्हणतंय का डॉक्टर साहेब फक्त 2 तासाकरता नीट करा, पुन्हा 15 दिवसाकरता येतो दवाखान्यात? साहेब अजून 2 दिवस राहतो पण कटकट संपवा, असंच म्हणतोय ना पेशंट. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. हा कायमचा ताप जावा प्रत्येक पेशंटला वाटतं. याला बोळवण म्हणतात. बोळवण म्हणजे पुन्हा न येणे. आता बीज झाली ना. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं सगळ्या देहूच्या लोकांना त्यावेळेला? आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळ्या सांगा विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पुढे सकळे ही माझी बोळवण करा. ना, सकळी माझी बोळवण करा. बोळवण शेवटची असते, पुन्हा ही भानगड नाही. परतुनी घरा जावे तुम्ही. आता सकळी माझी बोळवण करा. यालाच बोळवण म्हणजे शेवटचा कार्यक्रम. त्रिविध तापाची झाली बोळवण.
कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे, ही सामर्थ्य त्यांच्या चरणात असल्यामुळे मज वाटे त्यासी, या द्रौपदाच्या भोवताल फिरता येते, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे. ठीक आहे, ठीक आहे. बिछुरत एक प्राण हरिले, मिलत दुःख दारुण देई. एक भेटला तर दुःख आणि एक तुटला तर दुःख, दोन मध्ये हा फरक आहे. दुर्जन भेटल्यावर दुःख आहे आणि सज्जन तुटल्यावर दुःख आहे. म्हणून दुर्जन कधी भेटूच नये आणि भेटलेला सज्जन कधीच तुटू नये. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, जनार्दनी घडो त्यांचा संग. एकदा त्यांची संगती आमची जुळली का मग एकच अपेक्षा आहे, न वियोग 1-2 महिने जन्मो जन्मी, न व्हावा वियोग जन्मो जन्मी. कारण मी सांगून गेलो, बिछुरत एक प्राण हरिलेई, मिलत दुःख दारुण देई. आता वेळ संपली आपली, पण थोडा विचार करा. पप्पा असतील इकडे. भगवान रुक्माई आळंदीला सगळे माऊलीला समाधी देण्यासाठी, सगळ्या कथाभाग तुम्हाला माहिती आहे. आणि समाधीस्थ झाले, रडारड सुरू झाली. नामा म्हणे संत कासावी ससारे, लाविती पदर डोळे आसी. पण जेव्हा भगवान रडू लागले, रुक्माई म्हणाले आता तर कमाल झाली हो, जग रडलं की तुम्ही अश्रू पुसावे आणि तुम्हीच रडताय. हा रुक्माई का? देव म्हणते रुक्मिणी, हाचे एक योगी देखिला नयनी, हेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरा तळी जो याते दृष्टीने हाय तो, वाहतील टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळी गोत्रा, सकळी कुळे पवित्रा याचिन दर्शने होती. अलंका पुरये शिवपीठ पुरये ते होते. निळकंठ ब्रह्मादिक तप वरिष्ठ ये त्याची पै केले. इंद्रयोनिया भूमिसी याग संपादिले हरणीसी. इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषिया पासुनी त्रिवेणी गुप्त असे. भैरवा पासुनी भागीरथी वसे पूर्वटिका. माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती. वन वल्ली वृक्ष येथे देव येवणी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असती नासती उदके हे पंढरवणी. सोपे जनासी हरावया पापे कै काय कोपलिया. कोपे न चले अलंकापुरासी ऐसे सांगता हरिसी. मी का रडतो एवढा इतिहास सांगितला तेव्हा का रडता म्हणणारी रुक्माईच रडू लागली. प्रेम वसंडले रुक्मिणीसी. देव म्हणले आता का तू तर मला 8 वाजल्यापासून म्हणत होती तुम्ही का रडता, तुम्ही का रडता, आता 10ला तू का रडती. मी 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो, जगाच्या बापाला रडवतो. हा हिरा ज्या मायेच्या पोटी जन्माला आला त्यासाठी रडते. धन्य धन्य जयाची एकुसी ज्ञानदेव जन्मले. थोडा विचार करा, संताचं जाणं जर भगवंताला रडवतं तर संतावर प्रेम करणाऱ्या संताचं कसं होत असेल. आणि म्हणून घडो त्यांचा संग, पण एकदा संग झाला ना, न व्हावा वियोग जन्मो जन्मी. वाटे त्यासे आलिंगन द्यावे
कदा न सोडावे चरण त्यांचे. अतिशय सुंदर नियोजन. 1.5 दिवसाचा कार्यक्रम आहे, पण नवीन येणाऱ्या कोण्याही भाविकाला वाटेल की हा संयोजकाने 7 दिवसाचा सप्ताह केला असावा. एवढं सुंदर मंडप साऊंड सिस्टीम नंतर जमली रे बाबा. सुरुवातीला तो मला वाटतं ऑपरेटर यायचा होता. ते त्यातलं दर्दी लागते ते त्याला माहीत आहे विचारायला, म्हणून लगेच आणलं त्यांनी जाग्यावर. बस मृदंगाचार्य, टाळकरी, विनेकरी, ही सर्व गायनाचार्य, बसलेलेही महात्मे बरेचसे, सर्वांना नमस्कार. गुरुजी वेळ काढून आले, तुम्हालाही नमस्कार. मी सगळी महाराज मंडळी, सुंदर नियोजन केलं. आता उद्या आमच्या वारिंगे बाबाचा गोपाल काला आहे आणि मग महाप्रसाद समाप्ती आहे. आता काही चाल वगैरे म्हणायची का कोणाला? नाही, ठीक आहे ठीक आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. माऊलीचं भजन घेऊ, जय विठ्ठल घेऊ, त्यानंतर टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही आणि मग सर्वांचे आभार मानण्यासाठी निवेदक इथे येतील आणि ते म्हणतील आता कार्यक्रम संपला, तेव्हा प्रत्येकाने उठायचा. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. मी तंतोतंत वेळ सांभाळतो तरी 5 मिनिट पुढे गेलो. आता कीर्तन बार्शीला आहे बाबा उद्या, सोलापूर जिल्ह्यात. तुम्हीच विचार करा. पण तरी मी वेळेत येतो. पण इथल्याही मंडळीला धन्यवाद. 8ला रामकृष्ण हरी सुरू केल्याबद्दल धन्यवाद देतो. एकदा माऊलीचं भजन सर्वांनी. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय सर्व टाळकरी महाराज जागेवर बसा. बसलेल्यातलं कोणी उठू नका. इथे या निवेदक, या माईक जवळ. हा चांगला, त्याच्यावर बोला. हॅलो. मन मंदिरा गजर भक्तीचा.